तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. आजचा दिवस, आज तारीख आहे 28 नोव्हेंबर. आज आमच्यासाठी खूप स्पेशल, इमोशनल आणि खूपच प्राऊड दिवस म्हणता येईल, कारण आज बाबांची आहे रिटायरमेंट. तर आम्ही सगळे रेडी झालो आहे आणि आम्ही आता त्यांच्या फंक्शनला किंवा त्यांच्या डिपार्टमेंटला आम्ही आतमध्ये कंपनीत जाणार आहोत, जे की कुणीच नाही बघितलंय. मी बघितलंय पण कुणीच ना कंपनी नाही बघितली आहे. तर सगळे एक्सायटेड पण आहेत आणि आम्ही आता सगळे छान रेडी झालोय. तुम्हाला मी दाखवते. तर आई येते अशी छान रेडी झाली आहे. मम्मी टू बोथ ऑफ यू. थँक्यू. जातानाचा आणि डिपार्टमेंट सोडतानाचा दोन्ही शूट केलेले. बाबांनी क्लिप शूट केलेत रे, पण ती क्लिप बघून सगळ्यांना असं वाटेल की बाबांनी पण त्यांचं युट्यूब चॅनल ओपन करावं. कारण खूपच छान व्हिडिओ काढली. नमस्कार मित्रांनो, आज माझ्या आयुष्यातले एक खूप महत्त्वाचा दिवस आहे. 1988 साली जुलैला 15 तारखेला मी नोकरीला लागलो नागोठणे येथे. आज त्याला 37 वर्ष 4 महिने आणि 15 दिवस पूर्ण होत आहेत. आज नोकरीतला शेवटचा दिवस. नाईट शिफ्ट आहे. आता निघतो मी नाईट शिफ्टला. एक मोठं पर्व माझ्या आयुष्यातलं थांबतंय. नवीन पर्व परत नव्याने चालू करायचं. त्याबद्दल ह्या पर्वाला एक आनंदाचा क्षण मानून मी तो एन्जॉय करायचा असं ठरवलं आहे. आता डिपार्टमेंटला जाणार, सर्वांना भेटणार आणि उद्या सकाळी माझ्या कामाच्या जागेचा शेवटचा निरोप घेऊन सकाळी मी घरी येईन. शुभ सकाळ. सकाळी 6 वाजलेत. आउटपंच करून आता निघायचं घरी. ज्या ठिकाणी एवढी वर्ष नोकरी केली ते आमचं ठिकाण सोडताना थोडंसं भावनिक व्हायला होतं आहे, पण हा क्षण सर्वांच्या आयुष्यात येतच आहे. त्यामुळे आपला आनंद स्वीकार करूया आणि या जागेचा आता निरोप घेऊ. बरेच चांगले क्षण, वाईट क्षण एवढ्या वर्षाच्या नोकरीमध्ये आले, तरी पण आपण त्यातून सर्व सावरून आपलं पूर्ण दीर्घकाळाची सेवा आज संपवत आहोत. आमच्याकडून सगळ्यांकडून बाबांना एक छोटंसं गिफ्ट आहे. गिफ्ट आहे बाबांना. येस. सांगून पण दिलं. सुंदर. नाईस. आई तुझं गिफ्ट पेंडिंग आहे, ते आम्ही थोड्या दिवसांनी देतोय. येस. तुम्हाला आवडलं? मस्त. आमचं सेंट्रल प्लेस डिपार्टमेंट. थैंक यू वेरी मच. एंड मेरा सौभाग्य है कि मैं इधर आ गया. ये नीलेश करेगा, ये नीलेश का है. आपको शाम को करेगा. शाम को ठीक है. ये नीलेश का. थैंक यू वेरी मच फॉर कमिंग. शाम को सर एक क्लिक खाली आ जाओ. या सगळे या ना तुम्ही. लाईट इकडे नाही करायला लागायचे. तर त्यांनी मला म्हणजे त्या दिवशी पूर्ण स्वतः थांबून पूर्ण पोलिंग टॉवरचा व्ह्यू, आपल्याकडे ॲक्टिव्हिटी काय होतात, आपण काय बघतो, प्रॉब्लेम्स काय येतात, ते फेस कसे करायचे, आणि क्लोरीनचा त्यांचा एक्सपिरियन्स पण खूप चांगला त्यांनी सांगितला. तर पुढे जायचं असेल तर कुठली गोष्ट फोकस केली पाहिजे हे त्यांच्याकडनं खूप चांगलं त्यांनी सांगितलं. सरांना त्यांच्या पुढच्या लाईफसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यामुळे आम्ही निर्धार असतो की MD आहे, काय प्रॉब्लेम नाही. मेंटेनन्स जॉब काय चालू असतील ते पण उत्तमरित्या मॅनेज करायचं आहे. मोठे आपले शटडाऊनचे जॉब्स घेतले, TA हँडल केले, तर MDचा रोल त्याला अतिशय महत्त्वाचा असेल. आणि पुढील भावी ॲक्शन त्याला शुभेच्छा. म्हणजे त्यांचं एक होतं की प्लांट फर्स्ट. त्यांच्याकडून म्हणजे एक ऑनरशिप माइंडसेट आणि ऑफकोर्स म्हणजे क्लोरीन हँडलिंग. भूषण सर जसे बोलले तर त्यांना रिलायन्सने जेम्स अवॉर्ड पण भेटले त्यांच्या. माझं आणि MDचं असोसिएशन खूप वर्षांपासूनचं आहे. व्हेन आय जॉईन्ड हिअर, जेव्हा मी शिफ्टमध्ये काम करायला लागलो तेव्हा माझ्या पहिल्या शिफ्ट ग्रुपमध्ये MD होता. वन ऑफ द इनिशियल गुरुज माझे म्हणाल तर नक्कीच MD झालं. 58 वर्ष झाले असं वाटतंय का? सो ही सो यंग. वन ऑफ द फाउंडर म्हणता येईल आपल्याला ONDचा.
आज तो रिटायर होतोय. जबाबदारी खूप वाढलेली आहे आपल्या सगळ्यांची, कारण कुठलंही ऑडिट असू दे, जसं भूषण म्हणत मॉकड्रिल असू दे, क्लोरीन ऑडिट काही असू दे, एमडी एका शिफ्ट मध्ये नसेल तर त्याला अरेंज कर, ऍडजस्ट करून घ्या तू शिफ्टला, नाही तू या शिफ्टलाच ये. तर आता हे सगळं तू मिस करणार आहेस याच्या पुढे. एनिवे, सो लाईफ गोज ऑन. 37 वर्ष खूप मोठी सर्व्हिस आहे आणि त्यांनी ती खूप छान पार पाडली आणि तुमच्याकडनं एवढं सगळं ऐकून खूप छान वाटते, प्राऊड वाटते. आणि काही नाही, त्यांना मला हेच म्हणायचं की राजा माणूस सारखं जगत आलाय, इथून पुढे पण राजा माणसासारखं जगा. मी नेहमीच आहोतच त्यांच्यासोबत. त्यांना जेवण बनवायला फार आवडतं, तर ते पण तुम्ही करत राहा. मी जेव्हा कॉर्पोरेटमध्ये आली, मी एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करायला लागली, तेव्हा मला कळलं की सपोर्टिव्ह टीम आणि म्हणजे डिपार्टमेंट असणं किती इम्पॉर्टंट आहे. त्यांना हॅपी रिटायरमेंट लाईफ. जसं दीदी म्हणाली की आज इमोशनल पण आहे आणि हॅप्पी पण आहोत की आता त्यांना ते सेकंड शिफ्ट आहे, फर्स्ट शिफ्टला उठायचं आहे, ते टेन्शन राहणार नाही. आणि तसं बघायला आई पण रिटायर होते आज सगळ्या जबाबदाऱ्यांमधून. तर काही नाही, ह्या गोष्टीचं खुशी आहे की आई बाबा आमच्या जवळ येतात, आमच्या जवळ राहतील आणि छान राहा, हेल्दी राहा, बस एवढंच. तुम्ही जसं म्हटलं की कॅरम क्रिकेट ते तर आहेत, पण बाबांना जेवण बनवायची खूप आवड आहे. की जेवण एवढं सुंदर बनवतात ते. हा नवीन पैलू आहे. बाबांना पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. फर्स्ट ऑफ ऑल बाबांना कॉंग्रॅच्युलेशन्स आणि सगळ्यांना थँक्यू की 37 वर्षपेक्षा जास्त एका ठिकाणी एवढ्या आनंदाने वर्ष घालवणं कॉर्पोरेट लाईफमध्ये आणि तिथून रिटायर होणं एक प्राऊड मोमेंट आहे. आणि त्यासोबत एक इमोशनल मोमेंट पण आहे की आता सध्या आम्ही एक्सपिरियन्स करतो की 1 वर्ष 2 वर्षांनी नंतर आम्ही जेव्हा स्विच करतो त्या मोमेंटला आम्हाला थोडं वाटतं आणि त्यांना ह्या एवढ्या कालावधीने रिटायर होताना कसं वाटत असेल. बट इट्स अन अचिव्हमेंट ऑल्सो. मी हेच एक्सपेक्ट करेन की त्यांनी हेल्थची काळजी घ्यावी आणि एवढं सगळं ऐकलं आता त्यांनी पण छान वाटलं. कॅरम आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःला रमवून घेतील. बस हॅपी रिटायरमेंट लाईफ. आनंदाचा दिवस तर आहे आणि वाईट पण वाटतं की म्हणजे एक जेव्हा ड्युटी करून यायचे किंवा आराम करा, झोपा नाही, गेम खेळत बसायचे, मग झोप लागल्यावर झोपायचं, ते एक टेन्शन नाही. आता किती पण खेळा. आणि स्वयंपाकाची आवड खूप आहे, मग त्यासाठी मी खूप आनंदी आहे की मला ना ऐकतं तुम्ही आता आराम करा. आराम करणार, ते तर रिटायर होणार आहे, मी पण रिटायर होणार आहे आता. बस एवढंच बोलायचं. आणि तुमचा सपोर्ट खूप होता दुःखामध्ये, काही काळामध्ये तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप साथ दिली. आनंदही आनंद आहे, बस एवढं सांगायचं. आम्ही कामाला लागलो ती आपली 88ची पहिली बॅच. आम्हाला एक आठवण फरेरा म्हणून साहेब होते, आम्ही IPC जॉईनिंग केली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं यू आर द पिलर्स ऑफ IPC. 23 वर्ष मी आपल्या कंपनीच्या क्रिकेटच्या टीम सर्व्हिस दिली. 2018ला रिटायरमेंट घेतली. फॅमिली आमच्या दोन्ही मुली सेट झालेल्या आहेत, आपापल्या पायावर त्यांच्या संसारात आहेत. आणि दोघी आहेत, दोन्ही जावई म्हणजे ते जावई म्हणजे मुलंच आहेत ती पण. आता तर माझ्या मित्राचा आपल्या पवळांचाच मुलगा मेडिकल होते, ते दोन्ही पुण्यात सेटल आहेत. मी ते चेंज केलं की पेन आणि अलिबागला होतं, ते चेंज करून मी तळेगावला गेलो की आता नंतर त्या आयुष्यात आपल्याला त्यांची साथ राहील. तर सर्वांचे धन्यवाद. स्वागत करते सर्वांचं. एकत्र राहिलोय आम्ही पूर्णपणे. नाही. तू कधी आली? आम्ही सगळे एकत्र अशी दे कानाला. हा हो, छान छान दिसते. बाबा इथे काम करायचे. हां, बाबा इथं काम करायचे. चला बाबा, सगळं सांगा आणि दाखवा तुमची जागा. नाही, आता हे जे आमचं कंट्रोल रूम आहे आणि बाकी बाहेर जे आमचं वर्किंग फील्ड एरिया बाहेर आहे.
हा रेस रनचा. सगळं हा बाबांचा सिस्टीम आहे पूर्ण. बाबा ह्या एरियासाठी म्हणजे क्लोरिनसाठी खूप म्हणजे आमच्या फ्रेंड्सकडनं ऐकलं की ते खूप एक्सपर्ट होते हा ह्या हा हा. क्लोरीन गॅस असा आहे ना की तो तुम्ही एकदा तुमच्या श्वासातनं आतमध्ये गेला एका लिमिटपर्यंत गेला. की माणूस गेला. आता आम्ही परत आलोय घरी. थांबा, लांबच लावा, काय लांबच लावा. ही सजावट केली आहे बाबांसाठी. वेलकम. थोडंसं पुढे हो. एक मिनिट थांबा. मी फोन लावून सांगितलं की मिळायला. लाव लवकर. हे लाव लवकर. हॅपी रिटायरमेंट लाईफ आई बाबा. बाबांसोबत आई पण रिटायरमेंटला आता आहेत. याची सगळी जी कलाकारी जी केली आहे थँक्स टू किमया आणि रितेश. नाही बाबांना ती नाही, बाबांना संध्याकाळची घ्यायला. सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व सत्कार मूर्तींचे आणि त्यांच्या परिवाराचे आम्ही स्वागत करतो. महेंद्रजी यांनी 15 जुलै 1988 ला रिलायन्स जॉईन केले आणि 37 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त होत आहेत. महेंद्रजी हे ONGC मध्ये कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्यांनी L&T मध्ये 2 वर्ष काम केले आहे. त्यांना त्यांच्या कार्यकालात एक जेम्स अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी मिसेस रंजनाजी या उत्तम गृहिणी आहेत. After retirement, he is planning to join academy for coaching in carom and cricket in Pune. आता हे सगळं डेकोरेशन सामान आम्ही इथे डेकोर करणार आहे, सगळं सजावट करणार आहे पूर्णपणे इथे बाबांसाठी. आणि त्यांना सांगणार की तुम्ही मग इथे या, है ना. करायचं मग रेडी व्हायचं. चल होणार आहे. चालतं. गुच्छा ठीक आहे. मैदा छान आणलेत. चला पटापट फुगे फुगत आता. टाईट कर अजून बरं. हां मस्त. कडूस. हॅलो. हा बोल ना. हा आत्या निघा आता तुम्ही. हा चालेल. माझा फोन तिकडे. The legend is here. या वेलकम. या आराम करायचा आता. छान आहे ना.
साथ माझ्यासोबत असू दे कायम नेहमीसाठी छोटे राहील. क्षण पण आपल्याला नाही एन्जॉय करायचे. येस मेमरीज बनवायचे. मेमरीज बनवायचे. असं नाही की खूप मोठं काय धक्केबाज केलं म्हणजे आपण सेलिब्रेशन केलं असं नाही. छोटे छोटे क्षण म्हणजे बरेच अजून पहिले आपल्या आयुष्यात येणार आहे. ते सर्व आपण एन्जॉय करू, माझ्याशी एकत्र राहू, असंच खेळत मग मी फिरायला जाऊ. येस. छोट्या छोट्या ट्रिप करायच्या, लॉंग टूर करायची गरजच नाही. वन डे जरी केले ना कुठे तर ते पण आपल्याला मेमोरेबल झालं. रिलॅक्स होतं ना. ते करू आणि एन्जॉय करायचं. आणि आपण घरची चटणी भाकरी, पिठलं भाकरी असं काही नेलं, झाडाखाली बसून खाल्लं ते तर खूप मोठं क्षण आहे. पुन्हा पाहिजे हां स्वतःच्या हाताने बनवलं कुठे ते बनवून खाल्लं तरी त्याच्या हॉटेलमध्ये खाण्याची खूप मजा आहे. हां. ते असे छोटे छोटे क्षण करू. आता तर मी फ्रीच झालो. आता आम्हाला टेन्शन नाही, आम्ही पण फ्री आहे. ते कॅन्डी क्रश मला वाटतं कॅन्डी क्रश मध्ये बाबांचा गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे आता. अजून एक लेवल्सचा ते किती स्टेप चालले? किती स्टेप चालली बाबा? 9,400 अरे बापरे. खूप सारे क्षण असे बाबांच्या बद्दल आम्हाला ऐकायला भेटले त्यांच्या मित्रांकडनं. सगळं ओपिनियन्स भेटले, खूप छान वाटलं. बाबांनाही छान वाटलं. बाबांनी सगळं त्यांची फिलिंग आमच्यासोबत शेअर केलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.